शेजारी शेजारी पक्के शेजारी. आमचं असं ठरलंय की आम्ही रजिस्टर्ड लग्न करणार आहोत आणि तुम्ही मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नका कारण मी होणार नाहीये. का देख रही हो? तुझं माझं जमेना. ए राम, जमतो की आपलं चांगलं? ऐसे नहीं, तुझं माझं जमेना सीरियल का नाम है. अच्छा, वो सीरियल देख रहे थे. हाँ. विचारत होते. ए जी सुन. सुन रहा हूँ, बोलो. नहीं नहीं सुन मत बोल. बहू बहू अच्छा. त्यातली जी सुन है ना हाँ. वो लिखा पढ़ी की शादी के बारे में बात करती है. लिखा पढ़ी की शादी? हाँ. अब रजिस्टर लग्न. अच्छा, वो कोर्ट में जाके करता है वो? अरे हट! वो भी कोई शादी होती है? देखा? हाँ, शादी बड़ी धूमधाम से होनी चाहिए. बाराती आए, पैसा खर्च होना चाहिए. पैसा बचाने के लिए ऐसे शादी करते हैं वो रजिस्टर मैरिज. पैसा काय आयुष्यभर कमवायचाच असतो. हाँ. लग्न एकदाच होतं. ए जी हाँ? नाही म्हणजे लग्न एकदाच होतं माणसाचं. देखा हाँ. ये तो फैड है फैड. हाँ. शादी में सगे संबंधी आएंगे तो मुलाकात होगी. फिर? ये तो इतना टाइम है किसके पास. हाँ. शादी तर धूम धडाक्यातच झाली पाहिजे. पण आई तुला सांगू ही सिरियल ना वेगळी आहे. हाँ हाँ वो तो दिख ही रहा है. यामध्ये ना सासू सुरेचं भांडण आहे. हाँ. लेकिन वो कुछ अलग है अलग. नाहीतर सासूचा जात रे तोबा. कुछ भी मत बको. तुला कुठे झालाय सासूचा त्रास? ऐसी हमका नाही हुआ है हाँ. पण माझ्या महुवाला झाला तर. हाँ? हा? आता तिचं वय सुद्धा लग्नाचं झालंय. काय माहिती तिला सासू कशी मिळेल. कुछ भी बकती हो. हाय दया. अरे बच्ची है तो अभी. हाँ, फिर? जी सुनो प्रत्येक बापाला आपली मुलगी लहानच वाटते. हाँ, वो तो है. ए जी हा महिना कुठला आहे. परवा तारीख कुठली आहे. सच सच. अरे अरे ये तो बिटिया का हैप्पी बर्थडे है. हो. आता 18 वर्षाची झाली माझी घोडी. हाँ, हाँ? हा, तिचं लग्न नको लावून द्यायला. हो लग्न लावायला पाहिजे. आता तिचं लग्न नाही केलं ना तर बिरादरीमध्ये नाक कापतील आपलं. हो. फिर? 18 वर्षानंतर पोरगी घरात नाही ठेवायची. बेटीचं परायाधन होतीये. नाही लग्न लावायला पाहिजे आता. आता तिचं लग्न लावून देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि तिच्या सुद्धा मनाची तयारी झालीच असेल ना. काय ग हाय दया. एक कुछ भी बोलती हो. देखो कैसे उठ के गई वो. अरे शर्मा के गई है. वो बार बार शर्मा के यहाँ क्यों जाती है? हे भगवान क्या करूं इस आदमी का मैं. आई मला चहा नकोय ग. अरे दादा. यमे हा? देसायांच्याकडचं लग्न जोरदार दिसतंय. हो देसांची पत्रिका ना बघितलेस किती समारंभ आहेत. हो ना. हा? मेहंदी हळद संगीत अरे बाप रे. दादा पत्रिकेबरोबर चांदीची लक्ष्मी दिली सगळ्यांना. सांगतेस काय? हो आणि मी असं ऐकलंय की लग्नात की नाही 10 स्टॉल्स असणार आहेत जेवणाचे फक्त. हो लग्न करावं तर असं हो की नाही. हा. हं? काय बोलतेस तू यामिनी. हा? अगं किती हा वायफळ खर्च पैशाचा चुराडा. आणि 10 स्टॉल जेवणाचे. कमाल आहे. लोक हवं तसं वाढून घेतात आणि पानात टाकतात. अन्नाची नासाडी आहे ग सगळी अन्नाची नासाडी आहे. आणि इतकी लोक बोलवायची म्हणजे त्यांचे रुसवे फुगवे मान अपमान सांगितलंय कुणी. पूर्वीचं ठीक होतं ग पण आता तुला सांगतो लग्न हे नोंदणी पद्धतीनेच व्हायला हवं. बरोबर आहे तुमचं. नाही मी तेच सांगत होते दादाला. ही पद्धत ना वायफळ मला आवडत नाही. हो किती हा खर्च आणि आपल्या मुलीकडच्या लोकांना की नाही खूप त्रास होतो हो की नाही. हो म्हणजे सगळीकडे धावपळ आपणच करायची मुलीकडच्यानी. नाही तर काय? हे आण ते आण. हं? नाही नाही ही पद्धत चुकीचीच आहे का दादा. हो हो काय चाललंय. आ तू माझ्या बाजूनी बोलती आहेस का मला टोमणे मारतीयेस. अहो तुमच्या बाजूनेच बोलते मी हो की नाही दादा. नाही म्हणजे नोंदणी पद्धत हीच बरोबर पद्धत हा. हो की नाही दादा. बरोबर यमे पण आमच्या दुबईत नाही बरं का असं चालत. म्हणजे थाटा माटातच लग्न करायला लागतं.
म्हणजे तसा दंडकच आहे. हो का? त्याचं नाव ठेवतात तो लोक. मग तुझ्या या रुबीचं लग्न तिकडे दुबईत अगदी थाटामाटात करणार असशील ना? छे, मला नाही आवडत ते. म्हणून मी ठरवलंय की रुबीचं लग्न इकडेच करायचं. इकडेच? म्हणजे भारतामध्ये, आणि ते सुद्धा रजिस्टर पद्धतीने. हो का? काय रुबी? अगं बाई लाजली. आ से होता है आगगाड़ी, ई से होता है इंजनवा, ई से होता है नींबू नी, ई से वाह. बोलो बेटा क्या बात है? नाही काही नाही. हाँ बोलो, पैसे चाहिए का? नाही अरे मांगो मांगो, जितना पैसा चाहिए मांगो, हमारे पास बहुत पैसा है. क्या हुआ? अरे लाजो नहीं है घर में, बोलो क्या बात है? पहा, मी लग्न करायला तयार आहे. अरे ये तो अच्छी बात है बेटा. पण माझी एक अट आहे. कौन सी? मी माझ्या पसंतीच्या मुलाशीच लग्न करेन. लेकिन ये बात तेरी माँ को पसंद नहीं आएगी बेटा. म्हणून तर मी तुम्हाला सांगते ना पा, तुम्ही द्याल ना परवानगी? हमें कोई एतराज नहीं है, लेकिन मतलब ठीक ही है. म्हणजे तुलाच आयुष्य काढायचंय, ठीक आहे, कर लग्न तुला पसंत असलेल्या मुलाशी. खरंच? अरे हम मजाक कर रहे थे. ए पगली, रो मत रो मत. तुला पसंत असलेल्या मुलाशी तू लग्न करू शकतेस. नक्की? तुम्ही तुम्ही मागे फिरणार नाही ना? अरे मी कसा फिरणार? लग्नात तू नाही का फिरणार सप्तपदी? अच्छा था ना कॉमेडी रवा, अच्छा था ना. खरं सांगा. घबरा मत, हम हूं ना. जा, शब्द दिला तुला मी. थँक्यू पा, तुम्ही खूप भारी आहात. ससुल्या, ससुल्या, बाहेर ये ना लवकर. काय? ए मोरया. अगं आई काही नाही, बाहेर कुठला तरी एक ससा आलाय, त्याला कोणीतरी गाजर दाखवतंय. ये तर खरं. अगं कशाला? अरे थांब आलो. मला तुला एक गंमत सांगायची आहे. हो सांग सांग. पाणी काय? पाणी माझ्या लग्नाला परवानगी दिली. काय सांगतेस? काय काय सांगतेस? काय कोणाशी? तीच तर गंमत आहे. ए माऊ, अगं यात गंमत काय आहे? अरे त्यांनी मला सांगितले की मी माझ्या पसंतीच्या कुठल्याही मुलाशी लग्न करू शकते. आणि तुला माहितीये, मी तुझंच नाव सांगणार आहे. तू लाख सांगशील ग, पण तुझ्या पाननी ऐकायला नको. नाही म्हणजे सुरुवातीला म्हणतील, पण मग माझं नाव सांगितल्यावर नकार देतील. नाही रे, त्यांनी मला वचन दिलंय, आणि पाणी आजपर्यंत त्यांचं वचन कधीच मोडलेलं नाहीये. आणि कदाचित तू विसरला असशील, पण परवा माझा वाढदिवस आहे, त्यामुळे मी आजच जाऊन सांगणार आहे. आणि मला काय वाटतं माहितीये, हीच योग्य वेळ. तू पण तुझ्या वडिलांना आत्ताच सांगून टाक. अगं असं कसं? असं डायरेक्ट सांगायचं का? काय झालं? अगं नाही, पण म्हणजे तुझा वाढदिवस आहे ग परवा, माझा नाही काही. आणि बाबा मला गिफ्ट म्हणून काही सुद्धा देणार नाहीत. अरे वेड्या, तू वाढदिवसाला सांगायला पाहिजे असं काही नाहीये. तू डायरेक्ट जाऊन सांग ना. आनंदाचा फेर धरूया, आनंदाचा फेर धरूया, अकस्मात अकस्मात हा दिसे मोरया.
अरे कसे आहात बाबा? नाही मी बरा आहे, उत्तम आहे. काही आणू तुम्हाला? तुम्हाला काही हवंय? अरे मला ते नाही काहीही नकोय आत्ता, काहीही नकोय. हा. ओ बाबा, ओ. तुमच्या इतक्या उत्तम उत्तम कविता आहेत, एखादी मस्तपैकी म्हणा की कविता. हो काय हवंय ते पटकन सांग, उगाच मस्का मारू नकोस. हो बाबा, ओ मस्का काय? मस्का नाही मारते काय मी. ओ बसा ना तुम्ही, बसा ना अरे बाबा. कशासाठी? या, बसा बसा अरे बसा. काय काय झालंय? बाबा, हा. खरं तर ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बर सांगा. खरं तर मला तुम्हाला कबुली द्यायची आहे. कबुली? असं काय केलंयस बाबा? सांगून टाक, मनात काही ठेवू नकोस. दिवस हे असे आलेत. सांग बाबा सांग. बाबा, हा? काल मी तुमची चप्पल घातली होती. हरकत नाही हरकत नाही. अरे होतं असं कधी कधी, आपण गडबडीत असतो, मग कळत नाही आपण कुठल्या चपला घातल्यात ते. होतं, राहू दे हा, राहू दे. बाबा, मला आता तुमची चप्पल यायला लागली बर का? हो का? यायला लागली म्हणून आता रोज रोज घालून जाऊ नकोस. अहो नाही होत. तुम्हाला कळत कसं नाहीये? मला तुमची चप्पल यायला लागलीये म्हणजे आपण आता एकमेकांशी मित्रांसारखं वागलं पाहिजे. अरे वा. म्हणजे आता मला एकदम बल्ल्या बिल्ल्या म्हणशील की काय? अहो नाही हो बाबा, एक मित्र म्हणून मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. हो सांग सांग, काय सांगायचंय? बाबा, मला की नाही लग्न करायचंय. हो का? करू की तुझंही लग्न होईल. हा अरे घाई काय आहे? अहो बाबा, अहो असं किती दिवस थांबणार आता? हो तेही खरंच आहे. काय रे, कोणाच्या प्रेमाभिमात पडलायस की काय? इतर वेळेला कशाची लाज वाटत नाही आणि आता लाजताय आपण. हरकत नाही. अरे आमचंही लव्ह मॅरेजच आहे. मग आनंदाची बातमी आहे. पण काय रे, जिच्या प्रेमात पडलायस ती तयार आहे का? हा का तुझा चालू आहे आपला एकपात्री प्रयोग? हो बाबा, मुलगी तयार आहे लग्नाला. मुलगी लग्नाला तयार आहे? हो. कशात काही नसताना मुली अजूनही लग्नाला तयार होतात, आश्चर्यच आहे. अहो असं काय हो बाबा, आता झाली ना तयार. कोण आहे कोण? अरे बिटिया, तुम तो इलाहाबाद एक्सप्रेस से भी फास्ट निकली. मग शेवटी पोरगी कोणाची आहे? हाँ ठीक है. हाँ बता, नाम बता उसका, ताकि उसके हम घर जा सके, उसके माँ बाप से मिल सके, शादी की बात हो सके. हाँ? नाव सांगितल्यावर तुम्ही चिडणार नाही ना? हाँ? हम काहे गुस्सा होंगे? तुला वाढदिवसाचं प्रेझेंट द्यायचंय आम्हाला. फिर हा बता उसका नाम बता. नाही म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव सांगितल्यावर तुम्ही कदाचित चिडाल. अरे उसके पिताजी का नाम बल्लाळ थोड़ी है जो हम गुस्सा होंगे. हाँ? हो खरं तर. काय झालं तुम्हाला? अहो चिडवलं का? असं काय करताय? बाबा, अहो काहीच हालचाल करत नाही आहात तुम्ही. काय झालं बाबा? हालचाल करा ना काहीतरी. बाबा, काय होतंय तुम्हाला? बाबा, अहो वाचा गेली तुमची.
बरं ठीक आहे खुणीनी सांगा हो की नाही. कुणीने काय सांगा नालाय का कुणीने काय सांगा. अरे काय केलंस रे. अरे तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का. महुआ महुआ. ओ बाबा माझं खरंच प्रेम आहे हो तिच्यावर. बाबा काय होतंय तुम्हाला. बाबा बाबा अरे चक्कर आली. ताप डोक्यात गेला माझ्या. अहो अशी कशी चक्कर आली मध्ये. अशी कशी म्हणजे काय. अरे या जगातल्या इतक्या मुली सोडून तू फक्त महुआच्या प्रेमात पडलास रे. तीच सापडली तुला. अहो जर मला बाकीच्या मुली आवडल्या असत्या तर महू आवडली असती का. उलट उत्तर देतोस. वाटेल ते बोलतोस. उलट उत्तर देतोस. नालाय का. अरे त्या बिरजूच्या मुलीच्या प्रेमात पडायला तुला असं कसं तरीच नाही काय वाटलं. बाबा कसं बोलताय तुम्ही. अरे कसं बोलताय म्हणजे काय. तुला काही आपल्या घराण्याची आबरूची लाज हा बापाच्या जीवाची काही काळजी. अरे 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 नको रे नको काहीतरी सांगूस मला. ठीक आहे बाबा. तुम्हाला तसंच वाटत असेल तर. नाही हो बाबा नाही मला खरंच आवडते होती. आवडते आवडते. कंटाळा गेलो गेलो. बाबा ऐका ना. आता शक्य नाही मला. आई बाबा बाबा अहो बाबा ऐका बाबा. आई 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 बाबा. हे भगवान ये तुम का किए बेटी. अब का कहे कैसे कहे. पहा तुम्ही शब्द दिलाय. चांगलं अडकवलंच मला शब्दात. अहो, असं काय करता. तुम्ही मला गिफ्ट देणार आहात ना. अगं पण एवढं जीव घेणं गिफ्ट मागशील असं वाटलं नव्हतं मला मवा. असं नाही हो पा. तुम्ही मला वचन दिलंय ना की मी माझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न करू शकते. अगं पण म्हणून बल्लाळचा मुलगा. काय वाईट आहे त्यात. घात केलास तू माझा. शब्दात अडकवलंस तू मला. का करू अब. अहो चांगला आहे तो. साहेब तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय. तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या ना. टाका रिव्हर्स. ते शक्य नाही. दिलेला शब्द मी कधीही मागे घेत नाही. साहेब पण आता करणार काय तुम्ही. करणार काय म्हणजे त्या बल्लाळकडे जाणार. हमरी बिटिया का रिश्ता लेके. अरे साहेब पण ते तुमचे दुश्मन आहेत ना. माझ्या मुलीसाठी मी काहीही करू शकतो. चल बेटी. बल्लाळ. ऐक 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 अगं ऐक. डोकं माझं दुखतंय. तू कशाला आरडाओरडा करतोय. दुःख वाटून घेतोय तुमचं. बसा. डोंबल दुःख वाटतोय. ती बेल दोनदा वाजवू नका. 50 पैसे दंड आहे. हे भगवान. अरे बल्लाळ ये क्या हाल बना के रखा है. अरे देवा या कारणासाठी इथे मला यावं लागेल असं वाटलं नव्हतं रे. या कारणासाठी म्हणजे आहे मी अजून गेलेलो नाही. फक्त माझं डोकं धरलेलं आहे. कशाला डोकं धरताय. सोडा ना त्याचं. तसं नाही रे गधाय. डोकं धरलंय म्हणजे डोकं दुखतंय रे. भयंकर दुखतंय. बर नाही मी खरं तर वेगळ्या कारणासाठी आलो होतो. बल्लाळ खूप आनंदाची बातमी आहे. काय रे काय. हमरे महुआ के लिए तोहरे बेटे का हाथ मांगने आया हूं मैं. काय अजिबात चालणार नाही. अरे त्याच्याचमुळे डोकं दुखतंय माझं. या मुलालाही सांगितलंय मी. नाही नाही म्हणजे नाही. ठणकावून बजावलेलं आहे. बल्लाळ तुझ्या पाया पडतो रे बल्लाळ. मी माझ्या मुलीला वचन दिलंय की तुला पसंत पडणाऱ्या मुलाशीच तुझं लग्न लावून देईन म्हणून. हो का. हो. अरे तुझ्या महुआची पसंत आमचा मोरे आहे. तुझ्या महुआची पसंत आमचा मोरे आहे. हे तिला पसंत बदलायला सांग. नाही नाही असं नको रे करू. हे बघ काय आहे ना आता तिला मोर्याच पसंत पडला तर आपण काय करू शकतो रे बल्लाळ. बल्लाळ मैंने अपने बेटे को शब्द दिया है. मला वचनापासून असं तोडू नकोस रे. तू वचन दिलंस ना मग तू तुझं वचन पाळ. मी तुझ्या वचनाला बांधील नाही. तर कसं सांगू याला. हो बल्लाळ भाऊजी पोरांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हो. त्यांना असं एकमेकांपासून जुदा करू नका. लंबी जुदाई 4 दिनों दा
इथं डोकं दुखतंय माझं नाही, नाही, असं गाणं म्हणतील ना ती पोरं. अहो तुम्ही तरी कशाला उगाच ताणून धरताय. मुलांचं खूप प्रेम आहे हो एकमेकांवर. त्यांना आयुष्य काढायचं एकमेकांबरोबर. काहीतरी मध्ये बोलू नकोस ग. भाऊजी ताण नको एवढं. तू गप्प बस रे. डोकं दुखतंय का तुमचं? हो हो तुम्हाला कळत कसं नाहीये, त्याच्यामध्ये बरेच फायदे आहेत माहिती का. एकतर काय आहे, त्यांची मुलीकडची बाजू आहे, म्हणजे बिरजूला आयुष्यभर तुमच्या समोर पडतं घ्यायला लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे हे लग्न झालं की हे घर तुमच्या मुलाच्या म्हणजे आपल्याच नावावरती होणार. आपल्या म्हणजे तुमच्या हो तुमच्या नाही का. केवढा फायदा आहे. ठीक आहे, मी लग्नाला तयार आहे. म्हणजे माझी या दोघांच्या लग्नाला परवानगी आहे. भाऊजी हा पटकन कसा तयार झाला लग्नाला? काहीतरी डाव दिसतो याचा. कोण डाव वगैरे नाही. तुम्ही गप्प बसा. पुढची बोलणी सुरू करा. तो बल्लाळ, ये शादी फिक्स. निक्स नक्की फिक्स. बल्लाळ, ओ बल्लाळ. अरे आम्ही आता बाहेर येतच होतो तिकडे. तुम्ही असे अचानक कसे आलात? अरे नाही, काही गोष्टी बोलायच्या होत्या म्हणून आलो. अरे वा वा, या या या. अगं बघितलंस का कोण आलाय? आपले व्याही आलेले आहेत. चल. या या व्याही या. वही वही नाही, व्याही. हा तर बल्लाळ भाऊजी वही ना. बर वही तर वही. अरे ये बिरजू, बस 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 रे. अरे मी तरी कसा पाहुणे उभे असताना स्वतः बसलो. या या पाहुणे, बसा बसा या. बसलात? हा. या अगं यामिनी. हा अगं बाई, कसं काय येणं झालं? भाऊजी कसं काय येणं केलं आज? थांबा, मी की नाही बदामाचा शिरा बनवते. पटके पटके. बदामाचा शिरा खाऊया की नंतर. बर काय कसं काय येणं केलं? ते तुमची माप काढायची होती. अच्छा. आता तुम्ही आमची माप काढणार काय? ना ना बल्लाळ भाऊजी, वैसे नाही. माप 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 माप. कुणाचं माप आणि कशासाठी? मोर्याचे कपडे शिवायचे आहेत ना. हा. शेरवानी सिलानी है. शेरवानी? त्याला कशाला हवी आहे शेरवानी? असं काय करता बल्लाळ भाऊजी? दिसेल ना मग शेरावानी. फिर कचिन से मंगवाया है रेशम का कपड़ा. कोचीनहून कापड मागवलायस? कोचिन नहीं, चेन चेन. रिवाजानुसार करावंच लागणार ना. पद्धत आहे तशी. हो, आपल्याला सुद्धा कराव्या लागतील ना. 12 तरी मानपानाच्या साड्या. हा काय बोलतेस तू? 12 मानपानाच्या साड्या? हो मग. अरे बापरे. बापरे काय बापरे, एवढं करावं लागतं. हाँ हाँ. फिर बल्लाळ, महुआसाठी 100 तोळ्याचे दागिने बनवलेत. हा 100 तोला. तुम्हाला पण काही थोडंफार करावं लागेल. हो करू ना, करू करू. काय करू करू करू. साधारण किती तोळे करावे लागतील? नाही नाही बल्लाळ भाऊजी, जास्त नाही. देखो, गळ्यातलं, कानातलं, नंतर झुमका बोले तो मंगळसूत्र. अच्छा. बर बर. किती तोळे होतात साधारण मिळून? कुछ ज्यादा नाही, 20 तोले. सोनं उतरले तर दागिना करून घ्या. हो काय हो काय सोनं उतरलंय म्हणजे काय 1000 रुपये तोळा झालेला नाहीये? मी काय म्हणते, कुठून करूया दागिने? का महुआला विचारूया आपण? तिच्या आवडीनुसारच करूया सगळं. तिला काय विचारायचं? तुम्ही म्हणाल तसं. बर, आपण म्हणू तसं असं म्हणताय. काय आपण म्हणू तसं? आणि काय चर्चा चालल्यात तुमच्या? हे बघा, मी काही 20 तोळे वगैरे खर्च करणार नाही. हा मी आधीच सांगून ठेवतोय. लेकिन बल्लाळ, रिवाज के अनुसार ये सब करना पड़ता है. करना ही पडता है म्हणजे? ती काही जबरदस्ती नाहीये. उलट उधळपट्टी आहे, उधळपट्टी. लग्नामध्ये हा असा वायफळ खर्च करायला माझा पूर्ण विरोध आहे. मला हे अजिबात मान्य नाहीये.
आता कसला आलाय विरोध? अगं म्हणजे काय, लग्नाच्या नावाखाली हे असे सगळे खर्च करत राहायचं हे बरोबर आहे का? तूच सांग. हा नाही, मला मान्य नाही, माझा विरोध आहे. बल्ला भाऊजी, लग्न कसं आयुष्यात एकदाच होतं, आहे की नाही? अरे म्हणून काय झालं, असा खर्च करणं नुसतं वायफळच नाही तर योग्य सुद्धा नाही आहे. मला हे मान्य नाही. बल्ला रुको रुको रुको. तुला जर खर्च करायचा नसेल तर नको करूस. शादी का सब खर्चा मैं करूंगा. मेरे पास बहुत पैसा है. शादी होगी और वो धूमधाम से होगी. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. पराई चली शर्माती घबराती वो, पिया के घर इजलाती बल खाती वो. सुरमई नैना छलकाती छलकाती वो, पिया के घर भरमाती सकुचाती वो. अरे रुको 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 तनिक रुको. अरे ऐसा नहीं चलेगा. काय? अरे रिकॉर्ड काहे लगाई है? फिर हम गाएंगे, अष्टपुत्र गाएंगे, लायो गाएंगे. हाँ, उसका मजा कोई और ही होता है ना? आप नाचोगी ना? अब आप लाइव गाएंगे तो हम भी लाइव नाचेंगे ना. हाँ, नाचो नाचो नाचो. हाँ हाँ बजाओ बजाओ. हाँ. अरे लावणी नहीं चलत मुसाफिर मोहनिया रे पिंजड़े वाली मुन्निया. 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 उड़ उड़ बैठी हलवैया दुगनिया. उड़ उड़ बैठी हलवैया दुगनिया. उड़ उड़ बैठी हलवैया दुगनिया रे. बर्फी के सब रस मोहनिया रे पिंजड़े वाली मुन्निया. मोहनिया रे पिंजड़े वाली मुन्निया. बर्फी के सब रस मोहनिया रे पिंजड़े वाली मुन्निया. काय चाललंय? हा, थांबा थांबा. यामिनी, अगं तिकडे कुठे पळतेस? यामिनी इकडे ये. यामिनी इकडे ये. कुठे गेली ती? यामिनी काय चाललंय काय? हा काय चाललंय? अरे आमच्या मोरायाचं लग्न आहे, त्यात अशी हिंदी गाणी कुठे म्हणताय? मग म्हणायचीच असतील तर छान अशी मराठी गाणी म्हणा. ठीक आहे, मराठी. खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली. नवरी नटली काळबाई सुपारी फुटली. नवरी नटली काळबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली. नवरी नटली काळबाई सुपारी फुटली. नवरी नटली काळबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला हो अरे वराडी कोण कोण. खंडेरायाच्या लग्नाला आले शंकर भगवान. आले शंकर भगवान. साखर पुड्याची बाई मी साखर वाटली. या साखर पुड्याची बाई मी साखर वाटली. नवरी नटली काळबाई सुपारी फुटली. नवरी नटली काळबाई सुपारी फुटली. नवरी नटली काळबाई सुपारी फुटली. अरे काय चाललंय? गप्पा बसा गप्पा बसा गप्पा बस रे. हे गप्पा बसलाय ना आता तो. कळलंय कळलंय.
अरे काय चाललाय हा धांगडधिंगा? नाही म्हणजे गाणं चांगलं आहे, देवाचं आहे, पण किती तो धांगडधिंगा. हा, त्याच्याऐवजी असं एखादं संथ छान भावगीत म्हणा ना. संथ वाहते बघा. कृष्णाम वा वा वा. संथ वाहते कृष्णा. काय झालं काय? काय झालं काय म्हणता वाय काय बोलता वाय? लग्नात कोणी भावगीतं लावला नव्हती? अशी जर भावगीतं वाजवायची असतील ना तर सगळं चला बघू आपापल्या घरात. टेन्शन नाही गुरुजी, आम्हाला जे काय नाचायचं आहे ना ते आता आम्ही वरातीतच नाचू. एक मिनिट. मुळात वरात अत्यंत साधी अशा पद्धतीने निघणार आहे. होऊ दे तुमच्या मनासारखं. कटोरे सुरमा बटोरे लगू दे चिचोर बड़े हाय फाय दिल पे दराती साडे चल जाती मारे दिल गुलाटी पूछ वाय वाय. काले कटोरे सुरमा बटोरे लगू दे चिचोरे बड़े हाय फाय दिल पे दराती साडे चल जाती मारे दिल गुलाटी पूछ वाय वाय. चाय में डूबा वे सिकुट हो गया मैं तो एवी 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 लुट गया. 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 मुहूर्ताची वेळ झालेली आहे. मुलीच्या मामाने मुलीला घेऊन यायचंय. लाते हा लाते. हा हा हा. हो बेटा रावसाहेब एल आज. Oh my God, she's looking so cute. कसल्या भारी दिसतायत. नजर नको लागायला. अगदी नक्षत्रासारखी दिसते ना पोर. चला लग्न घडीला जवळ आली. अंतरपाठ झाला कोणीतरी इकडे या. हा त्याला काय बोलला? ते जाळत बिळत काही नाही, ते म्हणाले अंतरपाठ धरायला या. अयो आता धरून सोडताय की हो. थांबा. अरे काय झालं? माझ्या लग्नासाठी तुमच्या सगळ्यांच्या अटी मी ऐकल्या. आता माझी एक अट ऐका. आता काय अट आहे तुझी? आमच्या दोघांमधला अंतरपाठ म्हणून दोन्ही घरांमधली भिंत असेल. काय? हो, आणि जेव्हा हार घालायची वेळ येईल तेव्हा अंतरपाठ म्हणून ही भिंत दूर सरकेल. म्हणजे ती पाडून टाकली जाईल. अरे काय बोलतोयस तू? हे कसं शक्य आहे? अरे भिंत पडायची काय गरज? ही भिंत दूर झाल्यानंतरच या एका घरात मी माझा वाढदिवस साजरा करेन. आणि तुमच्या सगळ्यांच्या अटी ऐकल्या की नाही आम्ही? आता माझी अट तुम्हाला ऐकावीच लागेल. अरे असं काय करतोस? हे कसं शक्य आहे? भिंत दूर झाली तर आम्हालाही आनंदच होईल है ना. हो ना लाजो, अगदी पहिल्यासारखे दिवस आपल्याला पाहायला मिळतील आनंदाचे. हो ना. अजी लोजी सरोजी हमका तो चलेगा चलेगा. हा साहेब एकदम मस्त आयडिया आहे. आता काय होईल ना, आपल्या महुआ ताई माहेर येतील ना, त्यांना भिंत ओलांडून येता येणार नाही ना, डायरेक्ट येतील ते आपल्या घरात. हा चलेगा चलेगा हमका चलेगा. काय चलेगा काय चलेगा हमका काय चलेगा? भाऊजी तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? अहो ही भिंत पडली ना की तुम्हीच मालक व्हाल या घराचे. तयार व्हा लगेच हो म्हणा.
ठीक आहे. मला सुद्धा चालेल. म्हणजे लग्न लागलं की त्यानंतरच ही मधली भिंत बाजूला होईल. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमं चिंतामणि सेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरदं विघ्ने ते नक्की काय दोन्ही काढतायत काही कळतंय का तुला? मला काहीच कळत नाहीये. तुम्हाला काही कळतंय का हो? तुला सांगतो सगळी मंगलाष्टकं पुन्हा सुस्पष्टपणे म्हणावी लागणार आहे. सदा मंगलं शुभमंगल सावधान. दृष्टा दृष्ट न करता दोघे करावी उभी. अडकलो की काय? अडकलो नाही मी. मग उचला. वाजंत्री बाहुगल बला न करणे कोर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान. तदेव लग्नं हृदिनन्ददेव ताराबलं बलन्ददेव विद्याबलं बलन्ददेव लक्ष्मी पते तेङ्गं स्मरामि शुभलग्न सावधान. चला आता अंतरपाठ दूर करूया, म्हणजेच भिंत तोडूया. थांब.